यामध्ये काही सगळ्या आंदोलनाला विरोध केला. नागरिक होत तुम्ही काय अशा पद्धतीने तुम्ही राहुल गांधीच्या विरोधात पुणेकर नागरिक आणि पुण्यातली तरुणाई, पुन्हा एकदा सांगतो, पुणेकर नागरिक आणि पुण्यातल्या तरुणाई या दोघांनी आज फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदींना एक संदेश दिलाय की आता पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या तरुण आणि देशातल्या तरुणाईचे डोळे उघडलेले आहेत. आज ज्या शहरामध्ये पुण्यामध्ये भाजपचे 126 नगरसेवक, पुण्याचा महापौर त्यांच्याच पक्षाचा आहे, 8 पैकी 7 आमदार, त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री या शहरातून जातात. त्या शहरामध्ये 23 मुलं आणि मुली, तरुणांना घेऊन या ठिकाणी भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन झालं. म्हणजे एका अर्थाने पुण्यातल्या भाजपच्याच युवा तरुणांनी नका संदेश दिलाय की आमच्यातल्या तरुणांना तुमच्यावर आत्महत्या करावी लागली, आमच्यातल्या नका तरुणांना तुमच्यावर दिल्लीमध्ये लाट्या काट्या खाव्या लागल्या. त्यामुळे इथून पुढे तरुणाई भाजप, मोदी, शहा आणि फडणवीसांबरोबर नाही, हा एक संदेश गेलाय. त्याचबरोबर आम्ही तर इकडे काँग्रेस भवनमध्ये आहोत, पण पुण्यातल्या ज्येष्ठ नागरिक महिला भगिनींनी भाजपच्या त्या 22-23 नका तरुणांना सुनावलं की तुम्ही चुकीच्या बाजूने उभे आहात. त्याच्यामुळे पुणेकर सुद्धा आता भाजपपासून दूर गेलेले आहेत आणि पुण्यातली तरुणाई सुद्धा गेलेली आहेत. हे या आजच्या आंदोलनाचं यशात किंवा गमक आहे असं माझ्या सरकारला वाटतं. काय सांगाल तुम्ही गुलाब पुष्प घेऊन थांबलेला आहोत. गेली अनेक दिवस जंतर मंतरवर आंदोलन चालू होतं आणि त्यामध्ये काल राहुलजींनी स्वतः सहभाग घेऊन पाठिंबा व्यक्त केला आणि ते विरोधी पक्षनेता असून सुद्धा त्यांच्याशी ज्याप्रमाणे हे लोक वागले ते अतिशय सर्व देशांनी पाहिलेलं आहे आणि अतिशय क्रूरतेने त्यांनी विद्यार्थ्यांशी ते वागले आणि त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार केले गेले किंवा त्यांना अश्रुधूर किंवा लाठीचार्ज केला गेला तर त्याचा सर्वात प्रथम आम्ही निषेध करतो आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने त्यांना सपोर्टसाठी आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि जोपर्यंत धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारचं आंदोलन करत राहणार आणि तिथून आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे युवा मोर्चाचे भाजपचे लोक या ठिकाणी मोर्चा घेऊन आले होते तर मी एवढंच सांगेन की आता तरुणाई त्यांच्याबरोबर राहिलेली नाही, कारण ही ज्या मुलांनी लाठीमार खाल्लाय ती सर्व तुमची आमची मुलं आहेत, ही सगळ्या आपल्यातलीच आहेत आणि भाजपच्या सुद्धा मुलांना ते लक्षात आलंय की हे सर्व जे होतंय ते अतिशय चुकीचं झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की संपूर्ण देशातील तरुणाई ही राहुलजींच्या मागे निश्चितपणे ठामपणाने उभी राहील. आज खरं तर भाजप युवा मोर्चाचे जे लोक या ठिकाणी काँग्रेस भवनच्या परिसरात आली, खरं तर या युवा मोर्चाच्या आणि भाजपच्या लोकांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की युवक तुमच्यापासून किती दुखावले, किती दुरावले आणि तुम्ही अशा प्रकारे काँग्रेस भवनच्या दारात येत आहेत. तुम्हाला पुण्यातले महिला लोक आंदोलनामध्ये जाब विचारतायत की तुम्ही काय करताय, तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. जे आमचे 20-22 भाऊ बहीण ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्या केलेल्या भावा बहिणींसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आणि यापुढेही उतरणार. पोलिसांनी, प्रशासनाने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही हे पुढे चालू ठेवणार. गेल्या 2 महिन्यापासून युवक काँग्रेस सातत्याने देशामध्ये आंदोलन करते, राज्यामध्ये देखील आंदोलन करते आणि नीटचा मुद्दा हा अतिशय गंभीर असेल, कारण का पेपर लीक झाला त्यानंतर असंख्य विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, असंख्य विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि हा जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने साधा एक ट्विट करून दिलगिरी देखील व्यक्त करायचं काम केलेलं नाहीये. जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरामध्ये साधा एक पत्र देखील पाठवायची त्यांच्याकडे एवढी संवेदना नाहीये आणि अशा सरकारला काही संवेदना असणार, कारण ज्यांनी जंतर मंतरवरती शांतपूर्व मार्गाने आंदोलन चालू होतं, हजारो विद्यार्थी देशातील कानाकोपऱ्यातून तिथं जमले होते, त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्याचं काम केलं. तिथं मुली असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्यावरती देखील लाठीचार्ज, त्यांच्यावरती हात टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि त्याचा निषेध येणाऱ्या काळामध्ये करणार आहे आम्ही. आता प्रधानांचा नाही, पंतप्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी घेऊन युवक काँग्रेस सातत्याने लढा उभा करेल आणि जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत